तर नमस्कार भावनो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी व्लॉग्स. रोजच्या सारखी मी माझी रिक्षाची सुरुवात करून निघालो होतो कोकणनगर व्यायाम यायचे इथे. बट सकाळी जाताना बघा या वरचा व्ह्यू ॲक्च्युली पावसाचा फुल मौसम वगैरे झालेला आहे आतापासनं. आणि झालं का भावनो, भरपूर पाऊस येणं पण सुरू झालं. आणि बघताच बघता मी येतो मग कोकणनगर व्यायाम यायचे इथे आल्याच्यानंतर थोडा टाईम थांबतो, पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि त्यांना ड्रॉप करतो ईश्वरनगरला ड्रॉप केल्याच्यानंतर थोड्या वेळाने मी जातो आपलं कमाल ऑटो पार्टकडे. ॲक्च्युली इथं काय आलो ते पण सांगतो. माझं स्टार्टरचा मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला. इथं सेल्फ मारून मी तुम्हाला दाखवता नाही शकत, कारण की इंजनचा खूप जास्त आवाज यायला लागला. मला वाटतं पार्टची मोटर वगैरे गेली असेल. तिथं मॅकॅनिकला दाखवलं, हे बोलतं स्टार्टरचं काम आपलं नाही, तुला खडी मशीनला जावं लागेल. तुम्हाला माहिती असेल ॲमरॉन ही कंपनीचं बॅटरीचं आहे. तर तिथं खडी मशीनला आलेलं आहे मी, आणि 3 दिवस पहिलं आपण यांच्याकडनं बॅटरी घेतली होती. तर आता ते बघतं स्टार्टरचं काय प्रॉब्लेम झालं काय नाही. मग एक एक पार्ट वगैरे खोलावा लागतो. आणि एक पार्ट तुम्हाला दाखवतो हा वाला. आय थिंक त्यांना वाटतं की हा पार्ट खराब झाला असेल, कारण की याचे दोन्ही साईडचे दात्र यूज केलेले आणि खराब झालेले आहेत. त्यांना एकदा कन्फर्म करण्यासाठी स्टार्टरची मोटर पण खोलतात आणि ती खोलल्याच्यानंतर ती चेक वगैरे करतात हिच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का नाही. आणि तोपर्यंत मला धाडतात ही प्लेट घेऊन याची नवीन टाकायला. त्यांना वाटतं की हेच 100% खराब झालेले आहे. तर ते प्लेट चेंज करण्यासाठी आता मला पाठवतात ते कमाल ऑटो पार्टकडे. आणि तिकडे गेल्याच्यानंतर त्यांच्याकडनं न्यू प्लेट घ्यायची आणि ती आपल्याला इन्स्टॉल करायचे त्या जागेच्यानंतर. तर बघू शकता आता आलो कमाल ऑटो पार्टकडे. त्यांना सांगितलं सेट असा असा प्रॉब्लेम झाला आहे. मग त्यांनी दिलं नवीन प्लेट ही लागणार आहे आपल्या याच्यावरती. तर वेट करून लावावं लागते. दोन्ही साईडच्या एक साईड असली दुसरी साईड पलटी करून लावावं लागते. तर आतमध्ये प्रेमभाई मस्तपैकी आपल्याला वेल्डिंग करून देतं ती प्लेट वगैरे. आणि छोटी मोठी मोटरच्या आतमध्ये लागणारी स्प्रिंग वस्तू वगैरे पण घेतो, कॉपर वगैरे. आणि ते घेतल्याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या बॅटरीवाल्याकडे येतो आणि ते सर्व सामान वगैरे चेक करून पुन्हा आपल्या गाडीमध्ये फिट करायला लागतात. आणि एकदम ओके झालेले चला दाखवतो तुम्हाला. आणि जी मोटर खोलली होती ना ती पण पुन्हा फिट वगैरे करावं लागतं. आणि गाडीचं काम वगैरे एकदम ओके झालेले. आणि यांची अमाऊंट झाली होती 250 रुपीज. त्यानंतर आपण एकाच पार्टमध्ये सर्व नाही दाखवू शकत, आणखीन गाडीचं थोडंफार काम केलेलं आहे त्या तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट पार्टमध्ये. तर आजचा ब्लॉग करतो आहे. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल्स.